महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयाची तस्करी करण्याचा प्रकार समोर आलाय। बदलापूरमध्ये एका भयंकर महिला अंडाशय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय, ज्यामध्ये पोलिसांनी 3 महिलांना अटक केली आहे। या प्रकरणामध्ये गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील अंडाशय काढून त्याची बेकायदेशीरपणे तस्करी आणि विक्री केली जात होती। हा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। गरजू महिलांना टार्गेट करून त्यांच्याकडनं हे प्रकार करून घेतले जात होते। दरम्यान माहितीनुसार रॅकेट चालवणाऱ्या आरोपींनी महिलांची सोनोग्राफी केल्यावर आणि इंजेक्शन देऊन त्यांच्या गर्भाशयातील अंडी वाढवून घेतल्यानंतर त्यांना IVF केंद्रामध्ये ऑपरेशन करून ते काढलं जात होतं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला। ही माहिती समोर येते त्यानंतर त्या अंड्यांची सर्रास विक्री केली जात होती। गरजू महिलांना टार्गेट करून हा संपूर्ण प्रकार केला जात होता, जेणेकरून त्यांना पैशांचं आमिष दाखवून त्या यासाठी तयार देखील झाल्या होत्या। मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे अशा 3 महिलांना अटक केली आहे। दरम्यान पोलिसांनी यांचा तपास देखील सुरू केला आहे। पोलिसांनी आरोपींच्या घरी प्रतिबंधित इंजेक्शन्स, सोनोग्राफीचे फोटो, बनावट कागदपत्र आणि इतर पुरावे देखील जप्त केलेत। या ज्या महिला आहेत त्या गरजू महिलांच्या घरी जाऊन त्यांना ते इंजेक्शन देत होत्या। दरम्यान यावर आता अधिक तपास देखील सुरू करण्यात आलाय। पीडित महिलांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आलंय। काही जण यामध्ये अजून शिकार झालेत का याचा तपास सध्या पोलीस करतायत। हा तपास पूर्ण झाल्यानंतर यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येते, प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। मात्र या घडलेल्या घटनेनंतर आता मोठं तणावाचं वातावरण पसरलंय। बदलापूरमध्ये या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला।